आपण पक्षपाती ना तुम्हा कौरवाचा पक्षपाती ना गांधवाचा पक्षपाती. गुरुद्रोण पक्षपाती आहे पण तो कुणाचा माहित आहे का? न्यायाचा, धर्माचा आणि नीतीचा. अमान्य नाही आम्हाला. न्यायाचा करणी घात, न्यायाला मागणारा द्रोण हे बोलण्यापुरते. न्यायाचा करणी घात, नजया मनी पक्षपात, नजया मनी पक्षपात. विश्वास नाही या देह कार्या वाहिले शौर्या. स्वतःचा देह शौर्यासाठी वापरला गेला. हे बोलण्यापुरतं देह कार्या वाहिले शौर्या अतुलमती खेळाय नजया मनी पक्षपात. हे लखान पूर्ण कोणता उचित आहे कृतीतून वेगळं दिसतंय. गुरुद्रोण पक्षपाती नाहीये. तुम्ही तर पक्षपाती नाही. विषय जाऊ दे 10 दिवसाचा. विषय मला सांगा की तुमच्या ती सेनापती पदाची धुरा दिली काही दिवे लावले. सुयोधन दिवसात एक तरी पांडव घरातील पडला. सुयोधन तू या द्रोणाच्या निष्ठेवर आज प्रश्न उपस्थित केलास. अरे ज्या गुरु द्रोणानं आपल्या वयाचा विचार केला नाही. अरे ज्या गुरुच्या रणभूमीवर धनुष्याची घेऊन शत्रूच्या अनेक सैन्याची शिरधडापासून वेगळी करून अरे रक्ताची नदी वाहविली गेली. ऐका सुयोधन तुझा राजकीय वाचवण्यासाठी त्या या द्रोणावर आज तू शंका उपस्थित करतोयस. काय करणार? या किरीटाचा विचार केला असताना तरी या 2 दिवसात निष्पांडव पृथ्वी झाली असते. एक तरी पांडव मारला. दुःशासन तुम्हाला मुळाची गाळ ऐकत सिंधुराज जयेंद्र रणभूमीवर तुम्ही उभे आहात. काय कौरवांच्या बाजूला युद्ध करतात पण गुणगान मात्र त्या पांडवांच्या तुम्ही गातात. मग पांडवांचा गुणगान जर तुम्ही गात असाल तर का त्यांचा शेवट करण्यासाठी शब्द तुम्ही उचलत नाही? सिंधुराज काय सगळं गान या द्रोणाला सकाळ अनुभवलात तुम्ही. ज्या रणभूमीवर तुम्ही उभे आहात प्रत्येक वेळी जाजावेळी धनुर्धर तो लांब हाताचा बावल्या मात्र तुमच्या नेत्रासमोर आला. त्याला प्रत्येक वेळी बाजूला करण्यासाठी तुम्ही तत्पर ठरला. सिंधुराज अरे ज्या रणभूमीवर जो धनुर्धारी पार्थ आपलं कला कौशल्य दाखवतोय त्या पार्थाचा गुणगान द्रोणाला केला म्हणून तुम्हाला पक्षपात वाटतोय. पण एक विसरला. काय विसरलो? अरे या युद्धातील एक नियम आहे. वीर कुणी असू नये जो शत्रू पक्षाच्या श्रेष्ठ कौशल्याचा आदर करतो. अरे धनुर्धारी अर्जुन या भूतलावरचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. हे त्रिकाल कोणी खोडू शकत नाही. दुसरी गोष्ट सुयोधन तो माझा शिष्य आहे. आम्ही नाही असा त्याचा अर्थ नाही. त्याच्या पराक्रमाची खोली सवलनीय द्रोणानं अनुभवली आहे. अरे ज्या वेळी तो अखंड बाणाचा वर्षाव ज्यावेळी रणभूमीवर करत असतो ते दृश्य पाहताना गुरु म्हणून साहजिकच गुणांचं गुणगान गाणं हा गुणाचा मलाही सांगा मलाही मानताय. कलावंताच्या कलेचं गुणवंताच्या गुणाचं आणि पराक्रमी योद्ध्याच्या पराक्रमाचं वर्णन करावं पण त्याला जागा आणि मर्यादा आहे. शस्त्रविद्या तिथं चालली नव्हती. सुयोधन होतो तिथं तुम्ही कुणाचे गुरु नव्हता. तुम्ही आमचा सेनापती आणि पांडवाचे वैरी होता. सुयोधन बरोबर हे जरी असलं तरी खरी ठेव तुम्हा शिष्याला मी घडवलंय.
अरे एखादा शिल्पकार ज्यावेळी एखादा शिल्प निर्माण करतो आणि जी मूर्ती ज्यावेळी अप्रतिम दिसते त्यावेळी त्याला त्याचा नक्कीच अभिमान आहे. तुम्हा सर्वांना ज्ञान द्रोणानं दिलंय, पण ज्यावेळी धनुधारी पार्थ प्रत्यक्षात ते गुण ज्यावेळी रणभूमीवर उतरतोय त्यावेळी एक गुरु म्हणून आनंदानं ऊर माथा भरून येत आहे. याचा अर्थ या द्रोणाचा शरणागती सगळ्या धनुधारी पार्थाचा षडवर्षाव तुमच्यावर झाला असेल तर तुमचा पराक्रम त्याच्या समोर ओळख ठरलाय. तुम्ही पण लक्षात ठेवा. अरे सुयोधन पांडवांना मारणारा मी कोण आहे, तुम्ही कोण आहे? अरे मनात अरे जगत माऊली गोपाल कृष्ण ज्याला सारथ्य हाती घेऊन उभा आहे. अरे विश्वात त्यांना मारण्याचं सामर्थ्य कुणी नाहीये आणि मृत्यू पुढच्या आज्ञेनं सुद्धा येत नसतोय. मी निकरानं माझं युद्ध करतोय, पण जीत त्यांची होते. हा दोष द्रोणाचा नाहीये. पक्षपातानं आणि नाही लागणार सांगतोय. काय ते? अन्न माझं खातं, पुढाकार त्यांचे खातं. अन्नाला त्याला जागा अधिकार दिले ते घुसवायला हवे, प्रगट करायला हवे, मोठेपणा मिरवण्यासाठी नाही. सुयोधन काय मी नाही विसरलोय अन्नाला, पण एक ध्यानी ठेव. या जगात तर कुणी कुणाला अन्न घातलं तर घातलेलं अन्न काढणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. ते आपल्याला जमतच नाही हे जर ज्ञात होतं सेनापती पदाची तुला का घेतली? सुयोधन होता का? अधिकारच्या द्रोणानं घेतला, आपला कला कौशल्य रणभूमीवर दाखवतोय, पण सुदैव जर त्यांच्या बाजूने असेल तर दोष द्रोणाचा नाहीये. अधिकाराला सांगतोय. काय ते? जमतलं त्यात उतरून ठेवा. सुयोधन मामा शकुनी सिंधुराज जयद्रथ हा गुरु द्रोण अधिकारासाठी हपापला नाहीये. अधिकारासाठी हपापला. अधिकारासाठी हपापला तुम्ही विनंती केलात म्हणून घेतलं. आता आसामची तुमच्याकडे आहे. आमच्या विश्वासाला तडा जाऊ नये असं काहीतरी करा. हिमतीनं सांगा. एवढ्या दिवस आपला विश्वास दुर्गुणित करा. ज्या द्रोणाच्या बाबतीत प्रश्न उभा राहिला, बरोबर आहे. टाकलेला अधिकार पुन्हा द्रोणानं घेतला. हो. त्या द्रोणाच्या मुखातूनच तुम्हाला ऐकायचं काय? ऐका. गुरु द्रोण खंडोळ प्रतिज्ञा करतोय आणि ती भयान अशी प्रतिज्ञा कोणती माहिती आहे का? उद्याच्या 13व्या दिवशी कुरुच्या रणभूमीवर त्या कुरुच्या भूमीला सांस ठेवून प्रतिज्ञा अभेद अशा चक्रव्यूहाची रचना करेल. एक तरी पांडव धरातील ती पडेल. नसेल मामा तर धर्माला जिवंत पकडून सुयोधन तुझ्या साथी ठरेल. द्रोणाचार्य समाधान नाही. युद्ध सुरू झाल्यापासून प्रतिज्ञा करतात प्रत्येक जण. मी काय म्हणते? तुम्ही आमचे गुरु आहात तेव्हा मला एक सांगा. प्रतिज्ञा जगात कुणीही करतो, पण दानाला दक्षिणा, पराक्रमाला बक्षीस, दिलेल्या शापाला उशाप आणि केलेल्या प्रतिज्ञेला तर प्रमाण आहे. ज्यानं त्या अनेकांना घडवलंय, अनेकांना शास्त्राधार समजलंय, तो गुरु द्रोण शास्त्राधार पायदळी तडवेल, धर्मनियम मोडेल असं तुम्हाला वाटतंय का? प्रमाणावं. मग जी प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा सत्य होणार. ऐकायचं आम्हाला. ज्यावेळेस चक्रव्यूहाची रचना करून पांडव धरातील ती पडेल, नसेल तर धर्माला स्वाधीन करेल. आणि समजा असं जर घडलं नसेल, काय झालं? असं जर घडलं नसेल तर बाल विधवा
मामा शकुनी काय म्हणायचं? प्रतिज्ञा केली प्रमाण ठेवतात, मान्य. एकमेकांच्या हातावर हात देत आहात हो. आणि या तापलेल्या तव्यावर इच्छेची पोळी भाजून खात आहात. काय? पण एक सूचना करतोय, काय? ही तापलेली पोळी खाताना हा. विचार करून खा. पचवण्याची क्षमता आहे आमची. कशाला अडके हे विसरू नको. तुम्ही तुमची जबाबदारी जागा. आणि श्रीधर तुला सर्वांना एक सूचित करतोय, काय? माझ्या अधिकार क्षेत्रात होणारा युद्ध हे धर्मानं व्हायला हवंय. ए, रणभूमीवर बघूया. अधर्मानं तरण होताना कोणत्या पद्धतीने करायचं हे आम्ही ठरवावं. माझ्या आज्ञेत होणारं हे धर्मयुद्ध आहे. ते अधर्मानं जर करण्याचा प्रयत्न केला हा? तर एक खाली ठेवा. काय रे? जर तुम्ही म्हणाल की पिता जय असेल त्याप्रमाणे वागेल, म्हणजे वारा वाहील त्याप्रमाणे पाठ फिरवणार. ज्या दिशेला वारा वाहील त्या दिशेला आम्ही वागणार. एखादं जर चक्रीवादळ निर्माण झालं हा? तर त्या वादळात मात्र तुमचा सर्वदा विसरू नका. मामा, या वादळाला देखील सामोरं मनाला तापविल्याशिवाय तो दणाणून वाजत नाही. पण दादा, प्रतिज्ञा करून गेले करणार. प्रतिज्ञा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आपण सुद्धा सावधगिरी बाळगणं तेवढं आपणही प्रसंगानुसार वागणं जरूर. आजवर दिवाण होत ते पांडवांचे, हो. आता कौरवांचा होणार. चला